अध्याय दुसरा. श्री सद्गुरु संतवर योगीराज शंकर महाराज समर्थ. जय जय महाराज श्री शंकर. भक्तांना जे कल्याण कर, स्मरता होती सुखकर, नमन त्यांना असो हे. शन म्हणजे कल्याण, तर कर म्हणजे जो करणार. कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजास माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊन जाते मती, लेखणी काय लिही. आपले चरित्र जे असत त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशी. कोठे लागत असे संगती, कोठे जाणवते विसंगती, कोठे तर वादविवाद होती, कोठे काही भलतेच. असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्याकुट्यांचा, त्यातून मार्ग काढायचा अत्यंत कठीण काम. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे, निवाडा करावा तुम्हीच. करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण, लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी. घटना स्फुराव्या सरसर, लेखणी चालावी झरझर, लिहून व्हावे भरभर दिव्य चरित्र आपुले. माझ्या मानवी बुद्धीतून ही विनंती केली आपुल्या चरणी, आपलीच सारी ही करणी करते करविते आपण. आपल्या चरणात स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन वेगात चालले चरित्र लेखन जय शंकर म्हणून. जन्म झाला माते विणा, ऐसे आले का कोठे घडून. मातेचा अधिकार म्हणून त्रैलोक्यात श्रेष्ठच. माते विण महाराज जन्मले, हे तो अघटित पहा घडले, अयोनी संभव अवतरले धरणीवरती महाराज. 9 महिने वागविता ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्या स्तनाला पाना फुटतो प्रसवता. 9 महिने उदरात बालकास जी पोषित, तिलाच पाना असतो फुटत त्रिकाला बाधित सिद्धांत. माते विण जन्म होत नसे, महाराज माते विण जन्मले तसे, पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा. माते विण पानाना फुटणार परी, चिमणाजीच्या पत्नीस तर महाराजास घेता मांडीवरती पाना फुटला जोरात. महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा, हाच बालक त्या माऊलीचा सिद्ध सहजच झाले. हीच माता महाराजांची सिद्ध होत असे सहजची, कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असे. चिमुकला बालक पाहुनी, दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभावाले उसळूनी उभयतांच्या मनात. ही वार्ता अंतापुरात वायू वेगाने पसरत, नागरिक सारे चकित होत वृत्त कळता क्षणी. पाहण्या त्या बालकाला लोकांचा घोळका जमला, जो तो चिमणाजीच्या घराला वेढा देऊन थांबले. लोक पाहती विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर, आनंदाने पाजू लागले वात्सल्ये. मातेस प्रेम पाना फुटला, बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना, भारावून गेले ते. धन्य चिमणाजी हो भले, आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणेच सारे घडले, स्वप्न खरे झाले. ऐसे लोक वर्णन करती, जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती चिमणाजीस या परी. चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या 6 दिवसांचे अतृप्त मातृहृदय तिचे आज तृप्त झाले. मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्वाचा, आनंदाचा, मोलाचा, फलश्रुतीचा असेच. झाड लावले हौसेने, पाणी घातले नियमाने, जर ते न बहरले फळफुलांनी, काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली, आणि ती जर कन्या व्यायली, केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल किंवा हाकलून दिले जाईल, स्त्रीचे कसे होईल, निंदाच होईल तिची. मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा हक्क आहे, क्षणभाग्याचा. आधार याच मातृत्वाचा सर्व जगास असेच. लोक येती लांबून, चिमणाजी स्वतती नमून, अम्मा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नवे बालक दिसतो, हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक. म्हणती कोणी यापरी, कोणी म्हणती करुणी विचार, आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार आला कैलास सोडून. घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन, जाती एकमेका मागून आपापल्या घरासी. ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी अंतःकरणी आनंदून गेला, जणी धन्यता वाटे अत्यंत. तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचरत फळास आले असावे. नित्य आपण जो उपासीला, नित्य प्रेमाने पूजिला, जप ध्यानाने आळवला, केली व्रते उपवास, साधना केली जी खडतर, त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन या अम्मावर कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटनाही घडवली, त्यानेच आपली तृप्ती केली, प्रसाद दिला अपूर्व. त्याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे. मन ऐसे चिमणाजीचे सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात, मजलाही काय वाटत, सर्व सविस्तर सांगत तिनेही मान्य केले ते. बाळ माझा कल्याण कर, जगतास असे शुभंकर, नाव ठेवावे शंकर, स्पष्ट तिने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून, बारशाचा दिवस ठरवून, नावही निश्चित करून समारंभ ठरवला. बारशासाठी सर्वांस गावातील स्त्री पुरुषास आमंत्रणे दिली, खास केली सर्व तयारी. अगदी समारंभपूर्वक बारसे केले, जमले कैक. सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्व आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर, पित्याच्या मनात शंकर, मातेने ठरवले शंकर, नाव शंकर ठेवले. बारशा जन्मलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण, शंकर नाव सर्वांनी ठेवून बारसे त्याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले, त्यांचे बारसे जे जेवले, त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य धन्य जन होते सारे. जय जय प्रभो श्री शंकर, पाप आमचे भयंकर, व्हावे अम्मा शुभंकर, प्रार्थना चरणे आपुल्या.
बारसे झाले जोरदार, आनंदून गेले अंतापूर, जो तो ब्रह्मानंदात असे चूर, आनंद नगरी दाटला. माता बाळास घेऊन शाक मारी शंकर म्हणून, बाळ लगेच मान वळवून पाहत राही टकामका. शंकर म्हणता चिमणाजींनी हात पाय वरती करूनी, ओ ओ सतत करूनी, बाळ खेळ आनंदे. आपण नाव जे ठेवले ते बाळास पसंत पडले, याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळीस. पत्नी आणि चिमणाजीचा काळ आतापर्यंतचा शिवोपासनेच मोलाचा गेला होता कष्टात. अगदी आतापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्या सानिध्यात उभयताही रंगले. तरी शंकराचे कौतुक खेळवून देती त्याला, हा खेळती त्याच्या भोवती काही विविधाकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवीत, मधून पाळण्यास निजवीत, प्रेमाने त्याला झोका देत मंजूळ गाणी म्हणून. शंकरास घेई केव्हा माता, शंकरास घेई केव्हा पिता, शंकरास घेऊन उभयता जाती शंकर दर्शना. शंकरास नाहू घाली माता, मातेने शांत पाजविता, झोपी जाई थोपटता, कधी न बोकाड काढले. स्वतः बाळ लीला करून माता पित्या संतोष होऊन, येणारेही आनंदून जाती शंकरा पाहून. विविध बाळ लीला करून, विविध चाळे दाखवून, सर्वांस सोडिले मोहून ऐसा बालशंकर. त्याप्रमाणे शुक्लेंदुवत बाळ वदुष्णतो होत, शंकर सवंगडी जमवीत दंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोले बोबडे, माता पित्यांचे कानी पडे, बोबडे ऐकण्याची सवय जडे, माता पिता तुष्टती. बोबडे बोल पुत्राचे, वाटती लाख मोलाचे, अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्यासाठी कैकांनी व्रतवैकल्य आचरुनी, तरीही अशा लोकांच्या सदनी कधी न हल्ला पाळणा. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत, बोबडे बोल वेद वाटत, त्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यानंतर शंकर उठे लवकर, आणि स्नान आटोपल्यावर भस्मचर्ची सर्वांगा. दृष्ट कोणाशी लागू नये, इडापिडा बाजू नये, नजर कोणाशी लागू नये म्हणून माता काय करी. तीट लावी गालावरी, ओवाळी मीठ मोहरी, मिरच्या उतरवून टाकी सत्वरी, बाळ शंकरावरुनी. शंकरास खेळवता माता पित्यांचा दिवस जात अगदी आनंदात मजेत. सकाळी उठे शंकर स्नान करून लवकर, भस्म लावी अंगावर, गावाबाहेर जात असे. गावाबाहेर अरण्यात जिथे वनश्री सुभोषित, तिथे सर्वत्र असे शांत. वृक्षाखाली बसत असे. तो वृक्ष कोणता होता, कोणासही तो माहीत नव्हता. सहज शंकर जात होता, होता बिलो वृक्ष तो. हा बिलो वृक्ष नसत असत, तेथेच बसणे असे युक्त, जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार माहीत आहे सर्वांना. बिल्व वृक्षाखाली आसन पडलेल्या बिल्वपत्रांचे असून, त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासन तास, कधी तर सबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत शंकर कोठे गेला असत, वळवण शोधार्थ हिंडत दमून येती घरास. शंकर संध्याकाळी येत, माता पिता त्यास म्हणत, बाळ तू कोठे असे जात, काळजी आम्हाला वाटते. आई तू अगदी मुळीही करू नकोस काळजीही, मी कोठेही जात नाही, शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून, त्रस्त नावा माझं हुडकून. मी येईन आपण होऊन, घरातच असा दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत माता पिता दोघे ऐकत, बाळ केवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्ववृक्षाच्या खाली बसत, ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा झुळझुळ वाहत, बिल्ववृक्षांचे पान गळत, ते गिरग्या घेत येत पडे शंकर मस्तकी. बिल्ववृक्षांच्या तळी धरणी, बिल्व पानांच्या आसनी, शंकर बसले ध्यान लावणी, बिल्व दलेही शिरावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन करणार, कुणीच नव्हते पाहणार, उणी होती याचीच. जे जे दृश्य पाहत ते काही न सांगत, बिल्व धरणी वायू असत साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना हिंस्र पशु भेटती नाना, त्यांना पाहून मुळीना भ्याला शंकर कधीही. हिंस्र पशु अत्यंत क्रूर, नुसते त्यांना पाही शंकर, डोळे फिरवून गरगर निघून जाती पशु ते. पशुपती शंकर त्याचे नाव, त्यांच्यावर कसा घालतील घाव, घाव घालता उलटेल डाव, माहीत होते पशूंना. जनावरे हे ओळखीत, मनुष्यास मात्र हे न कळत. निष्कारण जीव विटाळीत दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येत शंकर अंतापूर गावात, कीर्तन कथा देवळात चालती तेथे थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकून करी भजन, कोठे चालता नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत, सर्व कार्यात रंगून जात, नंतर घरी येत असे. शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असूनही धार्मिक वृत्ती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचे नाही भय, धन्य असे याची माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास हजर असतो, मंदिरातही भजन करतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक याची असे रीत, ऐसा बालक कोठे न मिळत, लक्ष याचे परमार्थात अन्य काही न आवडे. शंकराच्या वागण्याने लोक गेले हो मोहूनी, जो तो विचार करी मनी, सामान्य बालक नव्हे हा. अंतापूरच्या लोकात हाच विचार चर्चेला जात, सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे हा शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार. योग्यता याची असे पार मानवी बुद्धी पलीकडे. लोक प्रभावित एवढे होत, माता पित्या सर्व सांगत, माता पिता सर्व ऐकत, आनंद वाटे त्यांना.
आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे. सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय झाला जाता. पुढील अध्यायात पुढचा कथाभाग पाहूया. नमुन महाराज श्री शंकरा बाळसे बाळलीला हा सारा अध्याय असे दुसरा समाप्त येथे झाला. संतवर योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो 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 शंभो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.